मैं वापस आऊंगा बलात्कार करून महिलेसोबत सेल्फी काढली। पुणे येथे हा धक्कादायक प्रकार कसा घडला, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू। पुण्यातील कोंढवा येथे एका पॉश कॉलनीत ही बलात्काराची घटना घडलेली आहे। शहरातील कोंढवा परिसरातील एका पॉश सोसायटीत राहणाऱ्या 22 वर्षीय मुलीसोबत क्रूरतेची ही घटना झाल्याचे उघडकीस आले। पीडित तरुणीसोबत तिचा भाऊही राहतो, मात्र घटनेच्या दिवशी तो गावी गेला असल्याने पीडित महिला घरात एकटीच होती। हीच संधी आरोपीने साधली आणि महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केला। ही घटना बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता घडली। कुरिअर बॉय म्हणून ओळख करून देत आरोपीने सोसायटीत प्रवेश केला। तो पीडितेच्या घरी गेला आणि कुरिअर आल्याचं तिला सांगितलं। मात्र हे माझं कुरिअर नाही असं तरुणीने सांगितल्यानंतरही आरोपीने सांगितले की तिला त्यावर सही करावी लागेल। यावर महिलेने सेफ्टी डोअर उघडले, तेव्हाच आरोपीने डाव साधला आणि पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला। मुलीला काही समजण्यापूर्वीच आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि बलात्कार केला। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने महिलेचा मोबाईल घेत त्यामध्ये सेल्फी काढल्याचं सांगण्यात येत आहे। पीडित महिलेच्या पाठीवर झोपून सेल्फी काढला, त्यानंतर त्याने त्याच मोबाईलमध्ये मी परत येईन असा मेसेज टाईप केला। त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर या घडलेल्या घटनेबाबत कोणाकडे वाच्यता केली, मी हे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही आरोपीने त्या तरुणीला दिली। तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।